नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे बुलेटवाला या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. विदर्भ दौरा सुरू आहे आणि विदर्भ दौरा आपण सुरू असताना चिखलदऱ्यामध्ये आलो होतो. चिखलदरा म्हणजे हा मेळघाटमधला हा सगळा परिसर आहे आणि मेळघाटच्या या जंगलामध्ये अनेक आदिवासी गाव आहेत आणि या आदिवासी गावांमधलं जीवन एकदम वेगळं आहे. म्हणजे आपल्यासारख्या लोकांना इथलं जीवन आपण कधीच अनुभवलेलं नाही आहे. तर त्यासाठीच ना मला असं वाटलं की इथल्या आदिवासी गावांमध्ये आपण जावं आणि मेळघाटातल्या काही आदिवासी गावांमध्ये सध्या मी आलेलो आहे. मेळघाट पासून म्हणजे या पूर्ण हा सातपुडा पर्वत रांग आहे आणि त्याच्यामध्ये ती छोटी छोटी गाव आहेत. चिखलदरापासून अगदी थोड्या अंतरावर हा मरिहमपूर नावाचं गाव आहे आणि हे सगळं ना आदिवासी हा भाग आहे पूर्ण. आणि त्यांच्यासोबतच आपण आता चर्चा करणार आहोत. थोडं ना या लोकांचं जीवन कसं आहे ना, थोडं त्यांच्याशीच इंटरॅक्शन करून ना समजून घेऊया. चला. इकडे ना बरेच काकू बसलेले आहेत, त्यांच्याशी आपण ना थोड्या चर्चा करूया. नमस्कार काकू. तुमच्याकडे काय होता? नमस्कार म्हणतात, राम राम म्हणतात. करो काम सीता पुत्र आत्मा की जय। तुमचं नाम, आपका नाम क्या है? रिमू राजू बेलसर। रीमा राजू बेलसारे. और मैं हेलो मांगू रामदास सावलकर। ये मेरा घर है, ये अच्छा, इधर आपका घर है. हाँ। पड़ी में चारों भाई। आप अभी गाना गा रहे थे, आप कौन सा गाना गा रहे थे? गाता बहुत अच्छा गाना गा रहे थे. अभी अभी हम बात कर रहे थे ना. अभी हाँ. शुभ है चंदा, शुभ है तारा है जन्म जन्म मासी। रात की खामोशी में, रात की खामोशी में, ऐसी वो जन्म में कैसी वो रात सोया था सारे जम। हेलो कौन सी भाषा है ये? ये आदिवासी मैं बोल रहे कोरकू भाषा लगा हुआ है। कोरकू भाषा आहे. अच्छा, इकडे ना खूप साऱ्या वेगळ्या लँग्वेजेस बोलल्या जातात. म्हणजे कोरकू भाषा इथली आदिवासी समाजाची भाषा आहे. मराठीयांना इतकी समजत नाही. इकडे दादा आहेत. तुम्ही काय करता? तुमचं नाव काय? अनिल बेलसरे. आणि मी पण गोटी काम करतो मी. म्हणजे ये मोलमजुरी करता है. हाँ, मोल मजूरी करतो मी. आप हिंदी में भी बात कर सकते हैं अगर आपको कंफर्टेबल है तो. मैं हिंदी में बोल रहे, मैं गोटी काम करता जैसे हाथ मजूरी, हाँ. वो काम करता मिस्त्री के नीचे. अच्छा, यहाँ से फिर चिखलदरा जाते हैं. हाँ, यहाँ से चिखलदरा. अच्छा. इधर इधर नहीं है ना, खेती बाड़ी में नहीं, कुछ भी नहीं भैया. अच्छा, इधर कुछ भी नहीं. इधर तो आप देख रहे आपका पूरा मतलब गांव पूरा ऐसे मजूरी करते हैं. पूरा मजूरी पूरा अच्छा. मजूरी करता भैया. आप देख लो, हम्म. पूरा कैमरा लगा के देख लो, उधर हम्म. आगे पीछे पूरा देख लो. इधर खेती बाड़ी है क्या? नहीं है. फिर हम नगर परिषद में है, हम घरकुल भी नहीं मिल रहे हमको. नहीं मिल रहा है. नहीं मिल रहे. लेकिन आपको तो गवर्नमेंट की बहुत सारी सुविधा है, आपके तरफ पहुंचने. क्या करेंगे? आगे के लोग खा रहे हैं ना, हमको नहीं दे रहे हैं ना। चिखलदरे के लोग खा रहे, चिखलदरे के लोग, अच्छा. वो बड़े बड़े लोग इधर घरकुल खा रहे हमारा. लेकिन ये ठाकुर लोग, इन लोग खा रहे बहुत. तो आप कभी ये शिकायत नहीं करते ऑफिस ऑफिस में? नहीं गए था, हम शिकायत किया था उस टाइम में. वो बैंड पार्टी देखा था ना, उस टाइम में शिकायत किया हमने पूरा. क्योंकि सबको ढिंडोरा पीटने को ना, हमने ढिंडोरा पीटा दिया. अभी वो जम रहा अभी. और आपके ये गांव में स्कूल है? स्कूल वो सरकारी है. आपके महाराष्ट्र मराठी स्कूल हमारा- नहीं है क्या? नहीं ना, कुछ भी नहीं. वो स्कूल भी नहीं, वो तो ये क्रिश्चियन लोग का स्कूल है. वो भी प्राइवेट है. प्राइवेट स्कूल है. हाँ, ये सरकारी स्कूल भी नहीं. अच्छा. और ये फिर बच्चे ये बच्चे लोग कहाँ पे जाते हैं स्कूल को? इसमें जाता हमारा ये प्राइवेट है करके. ये कैसा भी बच्चे वो सिस्टर उनकी ने, वो कैसा माँ बाप भी नहीं रहता तो कैसा भी पढ़ाता भी, खाना भी देता. अच्छा, आपका नाम क्या है? झुमकाले में चंद्रकला चंद्रकला जी. बेलसरे. तुलसीराम जामुनकर। अच्छा, आप कब से रह रहे हैं यहाँ पे? मैं अभी आया, कल आया शाम को। इधर के इधर के नहीं है आप? नहीं है। मैं है नहीं इधर का. अच्छा. हम तो- कुलंगनक का। तो आपके जो रिलेटिव रहते हैं आपके मतलब
हम है फैमिली वाले। फैमिली हाँ, तो इधर आसपास कौन से गांव में रहते हैं? बहू है मैं है ना उसका, मैं भाई है उसका। भाई है, जैसा वो उसका मेरा बहू बहन है, वो है, बड़ी बहन है। हाँ। उनकी शादी दूसरे गांव में हुई है, नहीं, इधर ही यही इधर है। ही हो गया। इधर ही हुआ है। हाँ, हाँ। अच्छा, ये सास है उसका। ये सास है और हाँ। आपका घर उधर है? नहीं, अभी घर- हम आए हो? नहीं उधर नहीं, इधर ही अच्छा, मैं इधर घर ही पे ठीक है। लेके यहीं जाएंगे। पर ही है। अच्छा, चाय अच्छा, वाय पिलाएंगे, मैं ऐसा नहीं है। अच्छा, अच्छा। ये भी मेरा बुड्ढी है, जैसा मेरा बड़ी माँ है। हाँ, बड़ी माँ है। हाँ, तो ये आपका नाम बताओ। इधर आओ, इधर इधर खड़े रहो, इधर खड़े रहो ना, इधर आओ। उसका पैर देखना हाँ। सर, कैसा क्या हो गया है तेरे को? पैर को दिखाओ जरा। खुजली हो रही है ना सर। उसके पैर में कुछ क्या हुआ है लेकिन क्यों हुआ है मतलब? आसान होता सबको होता, सब बच्चों नहीं, को? सब उसको ही बच्चों होता। ये शायद ये हीट की वजह से होता होगा। नहीं, सबको हो रहा है, सबको हो रहा है। आपने मेरे को कभी ये हॉस्पिटल नहीं गए आप कभी? भी। नहीं गए ना सर, मेरा भी इधर पूरा खुजली। और जाम अच्छा। खत्म हुआ है, दीदा जाए। तर इकडे ना थोडं एकदम रहना। मे बी हायजीन मेंटेन न झाल्यामुळे कदाचित होत असेल हे. पण हे सगळं दवाखान्यात जाणं गरजेचं आहे. भैया मोरे राखी की बंधन ये देखो। तुझे ये क्या हुआ है? आना तो आप नहीं जाते हॉस्पिटल? यहाँ पे नहीं है? इधर है महंगा वाला है, लेकिन गवर्नमेंट हॉस्पिटल होते होंगे ना, लेकिन पास में गवर्नमेंट का नहीं, कुछ भी नहीं इधर नहीं है। नहीं है। ये गांव में बाबू इन्हें से ये कहा था। स्कूल भी गवर्नमेंट का नहीं है। वो सिस्टर बोलते ना, हम्म। उनका स्कूल है, उनका दवाखाना है। लेकिन वो नहीं करते क्या ट्रीटमेंट? फिर वो करता, लेकिन पैसा ज्यादा लेते ना। पैसे ज्यादा लेते हैं। हाँ, बात ये है। और गरीब आदमी खेत नहीं ना, बैठे, ना। कहाँ से पैसे निकालें? गवर्नमेंट देखेंगे हमको, गवर्नमेंट देखेगा, लेकिन आप हम किधर जाएंगे फिर? इधर दवाखाना नहीं, कुछ भी नहीं। ये नगर परिषद में इतना हमारे लिए गरीब के लिए कोई साधन नहीं दे रहा, वो नहीं दे रहे। नहीं दे रहे। अच्छा नहीं, उन फिर लोग ये घर में ये खोली में बनाया और उन लोग वहाँ में किसकी बात सोता। है भैया उनका? अगर बिच्छू काटा कुछ भी होएगा तो गरीब का नुकसान नहीं होता। कोई हाँ। नहीं। उनको कि घर नहीं? बना के दिया, हमको दरवाजा लगा कोई के दिया। सहारा नहीं दे रहा है, ये भी घर वही है ना, तीन हमको सहारा कोई भी नहीं दे रहा, फिर हम क्या करेंगे? बता दो भैया फिर आपके बेटे कोई पढ़े लिखे नहीं है फिर? कुछ नहीं, भी नहीं। नहीं है। ये बेटी अभी पढ़ती नहीं है? वो ये पढ़ मेरा रहे हो। नातन का है वो। कौन से क्लास में? तीसरी में पढ़ती है। और कौन से, मराठी या हिंदी? मराठी मराठी, मराठी, हिंदी। मराठी इंग्लिश अच्छा, आपको कोई ये गाना वाना आता है अपने स्कूल का? नहीं, क्या आता है आपको? वो पढ़ रहे थे। क्या पढ़ाई में क्या अच्छा लगता है आपको? कविता कविता येते? चलो कविता बताओ बोल के। अब मेरे लड़के को दिखाता था उसको। इधर आओ। नाम क्या है आपका? घाबरते थे? ये स्कूल नहीं जाते? पहले बात है दादा, सिस्टर लोग ना मारता पीटता है। अच्छे से सिखाएगा तो वो बात अच्छा है। जो बच्चा नहीं जाएगा एकदम मारना पीटना चालू करते हैं, इसलिए बच्चे लोग डरने के मारे नहीं जा रहे। बात ये है खास, मैं बोल रहे मेरा नातू भी है उसमें, तो इसलिए सिस्टर लोग एकदम मारने में ही दौड़ता है। फिर बच्चे को अच्छे से काहे के लिए अपना स्कीम बनाया कि नहीं, बच्चे को अच्छे से सिखाने के लिए ना। जरा सा गलती तो होता ही बच्चे का, तो एकदम मारना पीटना दुनिया भर के ये इधर उधर पूरा सूझ जाता। इसलिए बच्चे लोग डरने के मारे स्कूल नहीं जा रहे। और मरियमपुर वाले ये सिस्टर भी हरामी। अच्छा। हमको गवर्नमेंट की तरफ से कोई सहारा नहीं ना, फिर हम क्या करेंगे? बच्चे को स्कूल में पढ़ाएंगा, सारा नहीं ना भैया हमारे तरफ। बच्चे को भी मारता स्कूल में डालेंगे तो जरा सा गलती तो होता ही ना। फिर अब आप सब लोग इकट्ठा आके कुछ करते नहीं क्या फिर? करा ना हमने, पूरा कंप्लीट किया, पूरा वो अधिकारी लोगों को सिखाया हमने कि हमने बोला हमारे घर कुल क्यों नहीं आ रहे। तेरा नाम क्या है? अर्जुन अर्जुन। तुम्हारा? राज राज नाम तो सुना ही होगा। ये टीवी भी देखते हैं क्या आप? मूवीज देखते सब हैं? मालूम है, सब मालूम है? तुम्हारा नाम? पूरा यूट्यूब चांद। खेलते हम लोग। चांद। यूट्यूब देखते हैं आप? देखते हैं। ये क्या ट्रैक्टर है? क्या
मैं भी छोटा था ना तो ऐसे ट्रैक्टर के साथ खेलता था। आप स्कूल नहीं जाते? क्यों नहीं जाते स्कूल? शिष्य लोग मारतात. इधर आओ, इधर आओ. कोण मारताय? शिष्य लोग मारतात. हे ना खूप लाजतायत मुलं, यांना ना शाळेला वगैरे जात नाही ती. त्यांचं म्हणणं असं आहे की जे शाळेत त्यांना शिकवणाऱ्या सिस्टर आहे तिथल्या, तर त्यांना मारतात. ऍक्च्युली या गावात काय झालंय की इकडे ख्रिश्चन जे लोक आहेत, मिशनरीज लोक, ते लोक इथे येऊन त्यांनी या लोकांना मदत केली आणि थोडं कन्व्हर्जन झालंय इथल्या लोकांचं, थोडं ख्रिश्चन लोकांच्या मध्ये कन्व्हर्जन झालेलं आहे. असं खूप छोटं गाव आहे. घरांमध्ये टीव्ही वगैरे आहे, म्हणजे हे बघतात, हिंदी सिनेमा वगैरे बघत असतील. ये आपका घर है? ये क्या ऐसा रहता है घर अंदर? असं घर आहे. अच्छा, असे घर असते. पूर्ण मातीचं घर आहे हे. ये गरमी नाही होती का याच्यामध्ये? होतं ना सर, गरमी होतं. फॅन वॅन काय असतो? काहीच नाही इकडे, लाईट नाही, काहीच नाही. लाईट पण नाहीये. हा. बऱ्याच घरांमध्ये इकडे हे पण नाहीये, म्हणजे सर इकडे लाईट वगैरे नाही आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की ते रॉकेलचा दिवा वगैरे वापरतात. पहिले रॉकेल सरकारकडून मिळायचं, पण ते सुद्धा आता मिळत नाहीये. अवघड आहे इथलं जीवन या लोकांचं. माझं घर पाहिजे. हा कार्यकर्ता आपल्याला खूप भारी भेटलाय, तो खूप उत्साही दिसतोय. इकडे चला तिकडे चला म्हणून आपल्याला घेऊन जाते. इकडे मागे पूर्ण चांगलं दिसतो. सातपुडा पर्वतरांगाची ही पूर्ण व्हॅली आहे एकंदरीत पूर्ण. याचं घर आहे. दरवाजा काहीच नाही. असं आहे घर. अच्छा, और ये कौन रहता है यहाँ पे? मेरे पिताजी. अच्छा, हम्म. और इकडे पण येशू ख्रिस्तांचा फोटो लावलेला आहे. हम्म. सभी लोग यहाँ पे कन्वर्टेड हो गए. हाँ कन्वर्ट है सब. वो बचपन से है, वो बचपन से है, जैसा पीढ़ी से पीढ़ी है इधर क्रिश्चियन लोग. अच्छा, हाँ. जो अंग्रेज जमाना गए ना, हाँ. उनसे इधर फिर हमारा फिर चालू हो गया. कुछ तो मुसलमान आपकी लोग. आपकी शादी हो गई? हाँ 2 बच्चे हैं ना सर. अच्छा, वो क्या करते हैं? स्कूल जाते हैं? 12वीं पे एक. तुम्हारा खरीद रहे? अच्छा, और आपके यहाँ लाईट नाही आहे? लाईट है ना लाईट? एकदम ना घर बघा कसं आहे, एकदम असं छोटंच घर आहे. मला तर हे डायरेक्ट वर टेकत आहे. कोंबड्याची पिल्लं आहेत. तो ये क्या है? वो मेरा है. अच्छा, ये कहाँ मिलता है? उधर चिकलदरे में वो ब्रांड है ना उधर. वो मत निकालना. ये मोह जो रहता है, मोहा की दारू, तो यहाँ पे निकलती है क्या? यहाँ पे नहीं निकलता, इधर झाड़ित नहीं उसका. नहीं है, नहीं, वो पाड़ताड़ा से लाना पड़ता. परतवाड़ा से लाना पड़ता है. हाँ. और बहुत महंगा. आपके घर में कितने लोग हैं? हम 4 जन हैं. 4 जन है. हाँ, कौन कौन? मेरे घर वाली और मैं और 2 लड़का. ये आपका लड़का है? हाँ मेरा 12वीं पढ़ रहा है. गरम गरम हो रहा है, लेकिन कैसे रहते हो यार आप? हम बाहर सोते ना फिर रात का टाइम में. गर्म होता है. सिर्फ खाना वाना बनाते हैं अंदर? हाँ बस फिर सोने के टाइम में बाहर में. ऐसा सर हमारा घर. खूप छोटी घर आहे ती. कसे राहतात हे लोक काय माहिती. असेही महाराष्ट्रामध्ये लोक आहेत म्हणजे की अशा घरांमध्ये राहतात. मी आता थोड्या वेळा थांबलो तर मला एवढं डोकं दुखल्यासारखं वाटलं, एवढं गरमी आहे आतमध्ये. इकडे पाय नाही. मराठी खूप चांगली येते तुम्हाला? हो. कुठे शिकली तुम्ही मराठी? मराठी मी असंच शिकलो. मी पण शिकलो नाही. त्यांना अच्छा, मुलांना येते? मुलांना पण माहित आहे की मी स्कूल शिकलो नाही, काहीच नाही शिकलो. अच्छा, नाही शिकले काहीच? नाही झालंच नाही. मी स्कूल पाहिलं नाही. नाही पाहिलं? नाही पाहिलं मी. अच्छा. पण मी कसं मला असं वाटतं की मी ब्रँड आहे. ब्रँड आहे? कसला ब्रँड आहे? कसं आहे की मी हं. आला नाही, काहीच नाही आला, पण मी शिकलो असंच. शिकलं. वाचता वगैरे येतं का? हाँ सगळं. पढ़ना आता है? हाँ लिखना भी आता है? लिखना भी आता. खुद से कर लिया? इंग्लिश भी लिखते हो? इंग्लिश भी लिखता मैं. क्या बात है. ऐसा ब्रेन है. सेल्फ सगळं त्यांनी करून लिख घेतलंय. के देता मैं, मेरा इंग्लिश में. अच्छा, ये मैं आपके ऊपर भरोसा है. नाम क्या है आपका? अंतेश अनिल बेलसर. बेलसर है, अंतेश. हाँ.
और क्या अभी खाना खा के आए, इसलिए आपको टिकट लग जाएगा थोड़ा? नहीं हम पानी वानी पी लिए? हाँ पी लिया ना। कौन वैसे से खाते कौन से टिकट क्लास में पढ़ते हैं आप? 12वीं में। 12वीं में पढ़ते हैं? हाँ कौन से, आर्ट्स, कॉमर्स, साइंस? 8 में। आर्ट में? हाँ। और 10वीं तक कहाँ पे थे? 10वीं तक कापस तलने में, ये कहाँ पे है? अंजनगांव सुरजी में। यहाँ से स्कूल कैसे जाते हैं फिर? पैदल जाते। पैदल जाते हैं? हाँ चिकलदरा हाँ ये रोड से? हाँ। अच्छा, कितना किलोमीटर है ये? 3 किलोमीटर है। 3 किलोमीटर? हाँ अच्छा। और ये बस वस नहीं रहती क्या इधर? नहीं बस नहीं नहीं। रहती? हाँ अच्छा, आगे फिर क्या करना है ये अभी 12वीं करके? अभी शिपना कॉलेज में जाएंगे। शिपना कॉलेज यहाँ पर ही है। हाँ मतलब बीए करेंगे? हाँ फर्स्ट ईयर। और ये आपके आपके गांव के और दोस्त थे तुम्हारे साथ कॉलेज में? हाँ है ना। अच्छा, वो भी 12वीं क्लास में? हाँ अच्छा, कितने लोग हैं यहाँ पे जो पढ़ते हैं अभी? अभी हम तो 7-8 जन है 12वीं कर रहे हैं। अच्छा, फिर बाकी के लोग तो नहीं पढ़ते? मैं अभी गया था तो बच्चे नहीं पढ़ते यहाँ। हाँ और आगे मतलब क्या बनने की इच्छा है आपकी, मतलब आगे जाके अभी पढ़ के क्या करना है आपको? अभी भर्ती मारेंगे सिपाही का। पुलिस? नहीं रेंजर। यही। अच्छा, रेंजर ऑफिसर? हाँ हे फॉरेस्ट मध्ये भरती असते रेंजर ऑफिसरची. और मग काय व्यायाम व्यायाम करता का? मग भरती जाणं म्हटल्यानंतर रनिंग वगैरे करायला लागते? अभी नहीं अभी गया था लेकिन वो फोड़ गया था इसलिए नहीं जा रहा था इसलिए बंद कर दिया। हाँ इकडे ना हायजीन थोडंफार मेंटेन होत नसल्यामुळे ना हे त्वचेचे रोग यांना होत असतील आणि त्यांची काळजी व्यवस्थित घेत नाहीत. दवाखान्यात वगैरे ते जात नाहीत शक्यतो. मागाशी पण तिकडे मी बघितलं तर त्या आजीबाईंचा पाय तुटलेला होता, ते हाड डायरेक्ट वर आलेलं होतं, पण ते अजिबात त्यांनी ते जोडलेलं नाहीये, ते तसंच वर येतं हाड. कसं कसं काय राहतात हे म्हणजे अजब आहे यार. म्हणजे आणि त्यांचं वय किती होतं तरी सुद्धा ते चालतात विलतात. फिर भाई कैसे फिर और बताओ, कुछ पढ़ाई में क्या पसंद है? पढ़े अभी तो हो गया पेपर। अब टीवी वीवी देखते हैं? नहीं है टीवी बंद है ना अभी लेट में। मोबाइल मोबाइल ही नहीं है। नहीं है? हाँ तो कभी ये अमरावती नागपुर गए हो कभी? अमरावती गए नागपुर नहीं गए। गोवा गए? हम्म, कब गए थे? घूमने के लिए गए थे फादर लोग ने ले गए थे। अच्छा, इधर सब जो मिशनरीज चलाते हैं हाँ। वो। अच्छा, कहाँ पे गए थे गोवा में? जूना गोवा में गए थे। ओल्ड गोवा? हाँ ये जो 2 चर्च है हाँ वहाँ पे गए थे। वहाँ पे गए थे? हाँ पूरा फैमिली लेके गए थे हम। अच्छा, आप भी गए थे? हाँ, सब फॅमिली, बच्चे बच्चे सब. बढिया आहे. म्हणजे काहीतरी एक ट्रिप त्यांनी गोव्याची मारली आहे. इथून ते बाहेर पडून त्यांनी थोडंफार तो एरिया पण पाहिलेला आहे. चांगला है, आगे अच्छे से पढ़ो आप. हाँ। और ये जो आपने बताया ना कि भर्ती वगैरह वो सीरियसली करो और फिर आपकी सिचुएशन और अच्छी हो सकती है अगर आपको गवर्नमेंट जॉब लग गई तो. बाबा भी आपके बहुत मेहनत करते हैं तो हाँ। हाँ, साथ दे रहे हैं. और आप भी इनको पढ़ाओ आगे. पढ़ा रहे जो ना हाँ, वो। जो भी इसको लगेगा ना आगे जाके. मैं मेरा बेटा को मैंने बोला तू अभी 12वीं गए ना तो मैं तेरे को ये इसमें जा सिपना कॉलेज में. मैंने वो बेटा तू पढ़, मैं तो नहीं अनपढ़ है मैं. मेरे को कोई मेरे स्कूल लेकिन आप ब्रांड हो, ब्रांड. हाँ आपने लेकिन बताया ब्रांड है. आपका बेटा भी ब्रांड बनेगा फिर. हाँ वही तो बोल रहा मैं बेटा को कि मैं बोला तेरे को मैं सीखा है नहीं लेकिन मेरे को सिक्का तुम. बढिया आहे. म्हणजे इथले काही मुलं आता सध्या शिकत आहेत, पण जी आताची लहान मुलं होती ती अजिबात शिकत नव्हती, ती फिरतच होती. वो 10-12 था ना. हा, वो नाही पडते. वो डाकू है. डाकू आहे म्हणतात ते. ब्रांड बना रहे उन लोग जैसा. नशे नशे कौन से करते हैं इधर के लोग? इधर ज्यादा तो दारू का नशा. कहाँ मिलता है ये? चिकलदरे में उनका उनका वो परमानेंट है ना उनका. और जैसे ये गांजा वांजा कुछ रहता है इधर? नहीं उधर ही मिलता सर. नहीं, लेकिन यहाँ के लोग लेते हैं क्या? इधर है 1-2 जन, ज्यादा नहीं. वो गांजा वाला नहीं. तो जो बच्चे हैं वो अगर ये नशे कर रहे हैं तो आप उनको रोकते नहीं क्या? नहीं वो इंदौरी पुड़ी ये खर्रा वरा सब खाता. उनको रोकते नहीं क्या आप? बोल बोल के थक गया. माँ बाप को भी बोलने थक लेकिन आप अगर भी अगर करोगे वो नशे तो वो हमारे- आपके आपके देख के वो भी करेंगे ना. तो पहले आपको बंद करना मेरे चाहिए. को सुधारना पड़ेगा पहले. फिर कब कब सुधरेंगे आप? मैं तो बोला था मैं नया साल के बाद में नया इंसान बनेंगे. अब नया साल शुरू होके 2 महीने 3 महीने हो गए.
नया साल कभी नहीं आता भाई. ये क्या, ये जंगल से लाते हो क्या ये पुरा? इकडे काय गॅस वगैरे नसेलच, ते सगळे जेवण जे आहे ते चुलीवर करत असतील, त्याच्यामुळे जळण वगैरे हे इथं जंगलातलं वापरतात. यहाँ पे कोई ऐसे जानवर विनवर आते हैं क्या कभी, मतलब ये वाघ या अस्वल? असोल आता है अभी इधर बहुत कहानी हो गई बहुत. या गावामध्ये ऍक्च्युली आजूबाजूला सगळं जंगल असल्यामुळं इकडे ना खूप सारे हिंस्र प्राणी आहेत. म्हणजे मेळघाटचं हे व्याघ्र प्रकल्प पण इथंच आहे, वाघ पण आहेत या जंगलामध्ये, आणि खूप सारे अस्वल येत आहेत. आणि अस्वल इकडे येतो ना, एकच मिनिट. तर अस्वल हा प्राणी असा आहे की त्याच्या जर तावडीत तुम्ही सापडला तर तुम्हाला तो डायरेक्ट मारून टाकतो. म्हणजे मोस्टली तो डोळ्यांवर आणि इकडे आपल्या डोक्यावर अटॅक करतो. त्याच्या ज्या नक्या आहेत त्याच्यावर तो मारून टाकतो. आणि असाच एक हल्ला या गावातल्या एका व्यक्तीवर झालेला होता. त्यांचं हे घर आहे. हाँ, आपका नाम क्या है काकू? मेरा हाँ. जुन्ने बिरजू कसदेकर. अच्छा, आप क्या करती है? बस घर में है बेटा. अच्छा, घर में है. हाँ, काम ये नहीं है. आपके घर में किसके ऊपर अस्वल का अटैक हुआ था? अब बुड्ढे के ऊपर कहाँ पे? वो सबका भाव है ना, हाँ, उसके अरुण जी सबका. हाँ, वहाँ पर उसके हॉस्टल के पास में ही हो गया. वो वहाँ पे काम करते थे? नहीं, वो रात हो गया, आ रहे थे घर में, हम्म. तब वो पीछे से निकला, बोले पकड़ लिया. फिर? फिर गिर गया वो, हम्म. चिल्ला रहे. फिर वो अच्छा हो गया कि वहाँ की मैडम है ना घर में, तो उसने कांच में से देखा और बोला कि ये तो अपना बिरजू भैया है. फिर वो भाऊ को फोन लगाए. वो भाऊ आने तक का तो दोनों इधर से उधर खींच रहे उसको. तो बहुत लग गया है क्या उनको? अरे इधर से भी छेद है, इधर से भी, फिर ये भी ऐसे यहाँ से ये खींचा. यहाँ तो इतना बड़ा गड्ढा है, पूरा शरीर में उसको जख्म है. तो अभी ठीक है ना? लेकिन अभी ठीक है. अच्छा, तो अभी क्या काम करते हो? कुछ काम नहीं होता, बस अच्छा, नहीं होता काम? नहीं होता. अच्छा. पढ़ाई आपका के- नाम क्या है? आओ ना आप भी. नहीं आते? अच्छा, पढ़ाई- आप क्या करती है? पढ़ाई कर रहे, कहाँ पे? चिपना कॉलेज. क्या पढ़ती है आप? BA फर्स्ट ईयर. तो आप बात कर सकते हैं ना. आप इधर के अभी कल महिला दिन था, तो आप लड़कियां सामने आना चाहिए. मुझे मतलब बहुत अच्छा लगा की इधर की लड़कियां भी पढ़ रही है. तिकडे ताई आहेत आतमध्ये, आणि त्या BA मध्ये लिटरेचर करतात इंग्लिश मध्ये. खूप चांगलं वाटलं मला हे ऐकून. मराठी येते तुम्हाला? आपका नाम बताओ फिर एक बार. रानी कास्तेकर. रानी. हाँ. और आप BA में लिटरेचर कर रही हाँ, है, BA में इंग्लिश लिटरेचर. हाँ. और आगे क्या बनना है आपको? आपने क्या बताया? आगे कुछ जीवन में कुछ बनना है, ये करने के बाद में पैर पर खड़ा होना है. हाँ, तो आप किस चीज में आपको ज्यादा इंटरेस्ट है? मुझे टीचिंग में ज़्यादा इंटरेस्ट है, इसलिए मैंने लिटरेचर ली, ताकि आगे जाकर अगर हाँ. कहीं कुछ बताने का भी रहा हमारे लोगों को, क्योंकि उन्होंने आगे नहीं आकर बोल सकते. तो आधे जन को मराठी समझ में नहीं आता है, आधे को हिंदी भी बरोबर नाही आता है. तुम्हाला मराठी चांगली येते? हो, मराठी चांगली येते, कारण की मी मराठी मीडियम मधून शिकलेली आहे. शाळा तुमची कुठे होती इथे? मी अगोदर इथं 1ली ते 3री पर्यंत आपल्या हॉली क्रॉस मध्ये होती आमच्या गावात, आणि त्यानंतर परतवाडामध्ये 7वी पर्यंत शिकली, 5वी ते 7वी, आणि त्यानंतर कापूसतळणीमध्ये 12वी. अच्छा, आणि आता ग्रॅज्युएशन कुठे चालू आहे? आता सिपनामध्ये चालू आहे. जवळ कसं जाता मग कॉलेज? आम्ही पायी जातो. पायी जाता? हो. किती किलोमीटर आहे? इथून तेवढं तर माहित नाही मला, पण आम्ही इथून 2 किलोमीटर. अच्छा, जवळच आहे. आणि कॉलेजमध्ये सगळे तुमचे हे मेळघाटातले लोक आहेत की अजून कोण? हो, आजूबाजूचे पण आहे. हो, आणि शिक्षण चांगलं आहे? शिक्षण चांगलं आहे, खूप मग पुढे चांगलं. मग MA करावं लागेल तुम्हाला टीचर व्हायचं म्हटलं तर. हो. अच्छा, मग अभ्यास वगैरे कसं करता इथं? इथं अभ्यास खूप सपोर्टिव्ह आहे. सिस्टर लोक पण मदत करतात जेव्हा मला काही समजत कळत नाही तेव्हा, आणि शिक्षक पण मला मदत अच्छा, मग करतात. घरीच बसून अभ्यास करता की लायब्ररी वगैरे आहे का? इकडे लायब्ररी नाही आहे, पण आमच्या कॉलेजमध्ये आहे, तर तिथे आम्ही मदत घेऊ शकते. राणीशी चर्चा केल्यानंतर मला समजलं की राणी इंग्लिश लिटरेचरमध्ये BA करते. पदवी पूर्ण झाल्यावर तिला UPSC करायची आहे. UPSC करून अधिकारी बनायचं आहे. आपल्या समाजावर आलेलं मागासलेपण दूर करण्यासाठी तिला सिस्टीममध्ये जाऊन काम करायचं आहे. आपल्या गावानजदीक असलेल्या वैद्यकीय सुविधातील काही त्रुटीसुद्धा राणीने मला बोलून दाखविल्या. सरकारी इस्पितळातील काही कर्मचारी
त्यांच्याशी व तिच्या कुटुंबांसोबत व्यवस्थित वागत नाहीत असा तिचा आरोप होता. त्याचप्रमाणे काकूंनी मला सांगितलं की अस्वलीच्या हल्ल्यानंतर सरकारकडून जी मदत केली जाते ती मदत पूर्णपणे अजूनही त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही. ती मदत मिळवण्यासाठी त्यांना काही अधिकाऱ्यांना पैसेही द्यावे लागलेत असं त्यांनी मला सांगितलं. राणीसाठी मी काही पुस्तकांची नावं आणि UPSCची मार्गदर्शन करणारी काही यूट्यूब चॅनल्स सजेस्ट केले आणि तिला ऑल द बेस्ट देऊन मी त्यांचा निरोप घेतला. गावामध्ये फिरत असताना आता जे मगाशी आपल्याला भाऊ भेटले होते त्यांच्या ना पत्नी माझ्यासोबत आहे. आपका नाम क्या है? सुशीला अनिल बेलसरे. मराठी आते आपको? हा, येते. तुम्ही कुठल्या इथलं सर? आम्ही इथंच आहे. म्हणजे पहिल्यापासून इथलं हा, सर? म्हणजे माझे आजी आजोबा इथंच आहे तर मी पण इथंच आहे. अच्छा, चांगली येते की तुम्हाला मराठी? म्हणजे आमची आपली महाराष्ट्रामध्ये आहे तर आपल्या तेच भाषा आहे ना, शाळेमध्ये तेच शिकलेले हां आहे. हां. तुम्ही तुमचं एज्युकेशन काय झालं? मी फक्त 9वी शिकलेली आहे. अच्छा, मग तुम्हाला पण त्यांचं काही शिक्षण झालं नाही म्हणे? हां, त्यांचं नाही झालं ना, कारण ते तिकडे राहत होते ना. ते म्हणजे ते तिकडे कॉफीचे गार्डन होते ना, तिकडे कॉलेजच्या. हां, तिकडे घर होते. मग त्यांना इकडे ॲडमिशनसाठी ते येत नव्हते ना, त्यावेळी खूप जानवर असायचे, अस्वल वगैरे. अस्वल वगैरे. मग ते त्यांच्या आई बाबांनी टाकले नाही त्यांचे नाव, म्हणून ते असं. अच्छा. आणि मग तुम्ही इथं काय काम करता ॲक्च्युली? ॲक्च्युली मी इथचं झाडू पोछा आहे आणि ते घरचं काम जसं असतं ना तसं. तुमची मुलं, आता मी तुमच्या मुलाला भेटून आलो जो आता 12वी आहे. हो. अच्छा, मग तो त्याचा पुढं तुम्हाला काय वाटतं काय बनला पाहिजे? तो तुमचं काय सपोर्ट त्याला आहे? आमचं तर सपोर्ट आहे सर, पण आता त्याचं मन पाहिजे, किती शिकणार तो. त्याला म्हणजे आता त्याला पण मित्र पण पाहिजे ना, एकटे जाण्याची इच्छा नसते त्यांना. कोण आहे म्हणे की गावातला? आहे ना, तो एक आहे त्याचा मित्र शिवकुमार आणि इकडचा आहे तो काय म्हणते रोहन आणि शिवम, असं ते चौघे मुली आहेत. ते पायी जातात आणि ते येतात. मग आता त्यांचे काय मत आहे 12वी पास झाल्यावर तो आता म्हणे की त्याला भरती मारायची रेंजर ऑफिसर. हा, ते असं भरती मारायचे ना, म्हणजे 12वी पास झाल्यावर. पण त्याचं म्हणणं होतं की त्याला काहीतरी पायाला तर ते हे झालं होतं, त्याच्यामुळे व्यायाम वगैरे करू शकत नाही. तुम्ही काय ते दवाखान्यात वगैरे त्याला घेऊन नाही गेला कधी? आता आम्ही सरकारीमध्ये गेले होते ना, मग त्यांचं तो काय म्हणते ते ट्यूब दिले आणि मग ते गोळ्या देतात ते. मग त्याच्यानंतर बरं होतं ते? हा, थोडा बऱ्याच लोकांना झालंय गावात. हा, ते सर्व म्हणजे असं कशामुळे झालंय ते आता माहित नाही सर. आता आमचं ते त्याचा काही शोध लावलेला नाही. अच्छा. त्याचा शोध लावलं तर माहित होते आम्ही कसं ते आहे. मग ते नंतर संपतात असं म्हणून आम्ही जात नाही. म्हणजे दवाखान्यात गेले ते रक्त तपासतात, पण ते वेळोवेळी देत नाही ना रिपोर्ट काय आहे प्रॉब्लेम. आणि मग तुमचं दिवसभराचं रुटीन काय? इथं येऊन काम करणे आणि काम सकाळी करणे. येतं? मी सकाळी 9 वाजता येते आणि 1 वाजता जाते घरी जेवण घेऊन करायला. अच्छा, बढिया. आणि दुसरा मुलगा तुमचा अजून तो एक शाळेत आहे? हा, तो शाळेत आहे, 4थ्या वर्गात आहे. आणि बाकीचे मग तुमचे जे गावातली जी मुलं आहेत त्यांना तुम्ही सांगत नाही का शाळेत जा वगैरे म्हणून? आता तुम्हाला माहिती आहे तर. मी किती वेळा सांगितलं सर, आमच्या लोकांच्या मनात हे आहे, जे शिकलेले आहे त्यांची मुले जात आहे आणि जे अजून काय म्हणतात की आम्ही शिकून काय होणार, आम्हाला नोकरी भेटणार की नाही. आम्ही तर असंच म्हणतात, नोकरी भेटलं नाही तरी तुम्हाला काही कागद वाचायला यायला पाहिजे, कुठे जायचं असेल तर गाडी माहीत पाहिजे, तुमचे हिशोब झाला पाहिजे, असं आम्ही सांगतात नेहमी. पण कसं ते आमचं ऐकत नाही आणि ते असं सोडून जातात. आहे अजून 15-20 मुलं घरीच आहे जे ह्या शाळेत जायचं आहे. ते टीचर लोक येतात, घेऊन जातात, 1-2 दिवस जातात, मग अजून तेच नाटक त्यांचे. मग आता आईबाबांचेच आहे त्याच्या म्हणजे त्याच्यात प्रॉब्लेम आईबाबाचे. त्यांनी जर मुलांना असं काही म्हणजे शाळेत जायत म्हणून काही शिक्षा केली असते तर ते आतापर्यंत गेले असते. आता तुम्ही पाहिलं ना किती मुलं तिकडे फिरतात. बरोबर, तेच मी त्यांना विचारलं तुमचा मुलगा जातो शाळेमधून, मी विचारलं की त्यांना कोणी सांगतं की नाही. नाही, मी तर नेहमी सांगतात. तुम्ही त्यांना विचारा की ही बाई तुम्हाला सांगते का काही. मी नेहमी त्यांना बोलते तुम्हाला शाळेत जायचं नाही का, इथं फिरून काय भेटतात. मी त्यांच्या आई बाबाला स्वतः सांगा की तुम्ही जेवण देऊ नका त्यांना. जसं तुम्ही जेवणासाठी ते मागतात ना तर त्यांना देऊ नका. मग ते बरोबर कसं नाही जात, कारण शाळेत एवढी मस्त खिचडी भेटते. मग ते खिचडी खाऊ मस्त शाळेत. आमची का आता काय पहिले एवढं मराठी शाळा होती, आता मीडियम म्हणजे काय
सेम इंग्लिश झाले. मग आम्हाला खूप फायदा भरपूर आहे ना या शाळेत. आता आधी इथं या गावांमध्ये ना कुपोषण पण खूप होतं. हा लहान मुलांच्या मध्ये जास्त आढळून यायचं. आता ती परिस्थिती आहे, कुपोषण होतं मुलांचं? नाही आता एवढं नाही, आता फक्त 1-2 असं असेल. पण आता तुम्ही जर पाहिलं तर इथं आता कोणीच नाही कुपोषणसाठी. मग ते शाळेमध्ये वगैरे त्यांना मुलांना खायला हा मिळतं? मस्त चांगले पोषण म्हणजे खिचडी भेटतात अच्छा. ना. आणि ज्या प्रेग्नेंट महिला असतात त्यांचं मग कसं करतात इथले लोक? त्यांच्यासाठी ते अंगणवाडी आहे ना, तिथं त्यांना ते हे भेटतात, किट खायला भेटतात. भेटतात. म्हणजे बनवून देत नाही, ते त्यांचे पॅकेट असते तांदूळ आणि खिचडीचे. आणि आशा वर्कर इकडे येतात? नाही, आशा वर्कर ह्या गावामध्ये नाही. हे का? नगर परिषदमध्ये येतात ना, तर आम्हाला ते आशा वर्कर नाही. आम्ही ग्रामपंचायतमध्ये पण नाही. आणि आमचं असं आहे की आम्ही नगर परिषदमध्ये येते, पण आमच्या स्वतःच्या इथं ना आशा वर्कर आहे ना अंगणवाडी. ते बाहेरचे लोक येतात, बाहेरचे 2 चिखलदऱ्याचे 2 अंगणवाडी येतात इथं. आणि ते काय थोडा वेळ राहतात आणि जातात. म्हणजे त्यांचं थोडंसं खिचडी असते, ते मुलांना जमा करून त्यांना काही शिकवत नाही. जसं ते मी बाहेर पाहिलं खेळामध्ये ग्रामपंचायतमध्ये तसं. तर तसं नाही होत. आणि काय आम्ही ह्या गावात आहे तर आम्हाला ते घरकुल पण साठी थोडा प्रॉब्लेम आहे, खूप प्रॉब्लेम. तुमचे घर खूप छोटे आहेत, मग तुम्हाला घरकुल मिळालं पाहिजे ऍक्च्युअली. मिळाला पाहिजे. आणि आम्हाला ते त्यासाठीच तर आम्ही मोर्चा काढले होते मागच्या वेळेस, या 1 फरवरी महिन्यात 28-29 तारखेला. तर त्यांनी म्हटलं हो आम्ही करणार, पण आता त्याचे पत्ता नाही. लोक चालले येत आहे जात आहे. आणि ते तुम्ही चिखलदरा पाहिलं असेल ना, केवढं मोठं त्यांचं सर्वांचं घरकुल आहे. आमच्याकडे तुम्ही पाहिलं तर त्यांनी ज्यांनी मेहनत केली, ज्यांच्याजवळ पैसे, त्यांनी थोडा फक्त स्वतःचे घर बांधले. ते हे एवढं मजबूत पण नाही, स्लॅबचे नाही, हे आहे. आणि तुम्ही पाहिलं मातीचे घर, मातीचे आहे. आणि कोणी असं समोरचं दिसतं ना, तुम्हाला ते प्लास्टर केलेलं आहे, ते कच्चे आहे, म्हणजे वरूनच ते केलेले आहे ते. अच्छा. आणि जास्त हे पण नाही आहे, रूम पण नाही, 2 आहे आणि ते 3 आहे, एवढं. खूप कंडिशन खराब आहे. आणि हे पण पिण्याच्या पाण्याची पण पाण्याचं काय सीन आहे? कुठून घेता पाणी? आम्ही पहिले आमचं हे तलाव आहे ना, इथून घ्यायचे पाणी. आता त्यांचे कसं ते पाणी की 28 फूट आहे त्याचे, मग त्याचे तर 10-15 फूट गेले. आता फक्त किचड आहे आणि थोडंसं पाणी आहे त्याच्यात, म्हणून ते पाणी बंद केले. आता ते काला पाणी आहे तलावचे ना, तिथून येतात, पण ते एका दिवसाआड येतात. आता मार्च महिनाच आहे. आणि पाईपलाईन असते? हा पाईपलाईन आहे ना. ते असं आहे की ज्यांनी पैसे भरलेले आहे ग्रुपनं, त्यांच्यासाठी ते आहे. आणि बाकी लोक हेच तलावाचे पाणी पितात. तुम्ही विचारून घ्या, आमच्या इकडे हा ते चांगलं आहे का ते पाणी? स्वच्छ म्हणजे आता सर ते कोणी आंघोळ करत नाही, फक्त ते पाणी आम्हाला पहिले द्यायचे, आता बंद केले तर तेच पाणी पितात. त्याचे आता काय परिणाम झाले तर ते बघू आता काय करतात. अवघड आहे म्हणजे पिण्याचं पाणी. आणि आमचं कसं ते बिल म्हणजे पिण्याच्या पाणीसाठी म्हणजे आम्ही स्वतः ज्यांचे नळ आहे त्यांना आहे ते पाणी. आणि असं जे पब्लिक नळ असतात ना, जे सरकार करून येतात, घर टॅक्स मध्ये कट करतात, ते पाणी नाही आहे ते, म्हणून ते पण आम्हाला प्रॉब्लेम आहे. आता मागच्या वेळेस तुम्ही आले असता तर पाहिलं असतं, आमच्या लोकांनी तिथं ते असतं ना थोडंसं गड्डा करतात आणि पाणी स्वच्छ पाणी जाते, तसं केले होते. कोणीतरी एक हे रिपोर्टर आले होते, ते बेठेकर की कासदेकर असं, धारणीचे नाही, हे तिंबरूसोंडाचे होते. त्यांनी आमचं हे केलं होतं, फोटो काढले, थोडा रिपोर्ट बनवलं होतं. मग आता नगर परिषदचे लोक मग थोडं आम्हाला ते टँकरचे पाणी द्यायचे, पण आम्हाला पण माहित नाही ना ते कुठून येते ते पाणी, असं खूप. मग आता काय करायचं, खूप प्रॉब्लेम मतलब आमचे प्रॉब्लेम. आता आमचे काय नगर परिषदेमध्ये येतात, ग्रामपंचायतमध्ये नाही. मग आम्हाला ते नगर परिषदमध्ये जे लोक निवडून येतात, अध्यक्ष बनतात, मेंबर बनतात, ते काहीच करत नाही. तुमचा इथून कोणी राहत नाही मग निवडणुकीला? आहे ना. कोण आहे म्हणजे आता बंद झाले तर हे एक होती रामोतीबाई, त्या म्हणजे जास्त शिकले नाही म्हणून त्यांना काही समजत नाही. तरी पण आता समोरच्या लोकांना माहित आहे की गावात प्रॉब्लेम आहे, तरी त्यांना काही मदत करायची होती, असं केलं नाही त्यांनी. आता आमच्या कसं ते बंद झाले, 2 वर्ष झाले ना, आता कोणी अध्यक्ष नाही, ते नगरपालिका असंच चालले आहे. आता सध्या प्रशासक आहे, अजून इलेक्शन झालं नाही त्यांचे, होतील इन फ्युचर मध्ये, या वर्षी होतील. तुम्ही इतक्या चांगलं बोलताय, तुम्हाला इतकी माहिती आहे, तुम्ही ऍक्च्युअली पॉलिटिक्स मध्ये आलं पाहिजे. तुमच्यासारख्या व्यक्तींना ना जे तुमचे प्रॉब्लेम्स माहिती आहेत, तुम्ही ना आता तुम्हाला एवढं सगळं माहिती आहे, तुम्हाला मराठी चांगली येते, तुम्ही का पुढाकार घेत नाही याच्यामध्ये? ते आहे आमच्याकडे असं आहे ना पटिशन, जो पैसा जास्त देते जो पार्टी, त्याच लोकांना ते म्हणजे. तुमच्यातले इथले लोक कोणी पैसे कशाला देत असतील? आमचे लोक नाही, जसं ते समोरचे लोक आहे ना, ते समोरचे लोक म्हणतात की तुम्ही या, तुम्ही आमच्या पार्टीमध्ये या, आम्ही तुमच्या लोकांना पैसे देऊ.
आणि आमचं हे थोडंसंच आहे ना, मग आम्ही एका वाटमध्ये येते, मग आम्ही एका वाटमधून जिथून येणार नाही. ते तिकडचे अर्धा चिखलदरा आहे ना, ते पण आम्हाला मिळून ते आम्ही येतात. पण असं काही रिझर्व्ह सीट नसते आता तुमची? आहे ह्या वर्षी असं म्हणायचं की आदिवासीची अध्यक्षाची सीट आहे. सेपरेट रिझर्व्ह सीट असेल तर तुम्ही, मला वाटतं की तुमच्यासारख्या लोकांनी पुढे आलं पाहिजे. तुम्ही तुमचं जर सेपरेट नगरसेवक इथं होईल तर तुमचे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करू शकताय. त्याच्यामुळे ना तुम्ही ही गोष्ट मनावर घ्या असं मला तरी वाटतं आणि पुढाकार घ्या तुम्ही. आणि आता या 7-8 महिन्यामध्ये इलेक्शन लागतील परत नगर परिषदचे. त्यावेळी तुम्ही तुमचे जे काही इथले लोक आहेत मोठे पक्षाचे वगैरे त्यांच्याशी संपर्क करून तुम्हाला काही हरकत नाही जायला. ते तर आहे, आम्ही तयारच आहोत. कारण आता तुमचे जे प्रॉब्लेम आहेत तुम्ही स्वतःच लढून तुम्ही मिळवू शकता. त्यासाठी तुम्हालाच कणखर बनणं गरजेचं आहे. आणि महिला आजकाल, कालच महिला दिन होता, तर सक्षम झाला पाहिजे महिला तुमच्यासारख्या. बरोबर आहे ना? बरोबर आहे सर. मस्त तुम्ही माहिती दिली. खूप चांगली मराठी तुम्ही बोलता. तुमच्या घरी पण मी जाऊन आलो. मुलाला तुम्ही नक्की शिकवा. बाकीच्या पण जे यंगस्टर्स आहेत तिथे त्यांना पण चांगलं गाईड करा. तर असं हे गाव आहे, आदिवासी गाव होतं छोटं, मेळघाटमधलं. चिखलदरापासून अगदी जवळच आहे. पण अजूनही इथं बऱ्याच गोष्टी ज्या व्हायला पाहिजेत त्या नाही झाल्यात. म्हणजे शिक्षणाचा इकडे प्रॉब्लेम आहे, पिण्याचा पाण्याचा प्रॉब्लेम आहे. लोकांना बरेच स्किनचे आजार होतात इकडे, ते दवाखान्यापर्यंत पोचत नाही आहेत. प्रेग्नेन्सीवेळी महिलांना प्रॉब्लेम आहेत. छोट्या मुलांना बरेच आजाराचे प्रॉब्लेम आहेत. कुपोषण इथलं कमी झालं आहे आता, पण तरीही मुलांना खाण्यासाठी इतकं चांगलं फूड मिळत नाही. तर याच्याकडं सरकारनं लक्ष देणं गरजेचं आहेच. पण आपणही या लोकांना जर काही हेल्प झाली तर इन फ्युचरमध्ये केली पाहिजे. तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल, तुम्ही कधी इकडे आलात तर तुम्हाला वाटेल तर इकडे भेट देऊ शकता आणि बघू शकता की महाराष्ट्र आपल्याला कसा आहे. आपल्या एरियातला महाराष्ट्र आणि हा महाराष्ट्र जमीन आसमानचा फरक आहे डायरेक्ट आहे. आणि मला तो इतक्या जवळून अनुभवायला मिळाला, त्यामुळे मी भारी वाटलं मला खूप. तर विदर्भ दौऱ्यामधला हा अमरावती जिल्ह्यातला चिखलदऱ्याच्या आजूबाजूचा मेळघाटामधला हा व्लॉग इकडेच संपतोय. बुलेटवाला हे चॅनल माझं नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट पण करा. आणि पुढचा पण विदर्भाचा व्लॉग असेल तो एन्जॉय करा. चलो टाटा, बाय बाय, टेक केअर, बाय.